योगी नियतमानसः शान्तिं निर्वाणपरमां मत्संस्थामधिगच्छति युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः शान्तिं निर्वाणपरमां मत्संस्थामधिगच्छति युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः शान्तिं निर्वाणपरमां मत्संस्थामधिगच्छति। ते आम्ही साधन हे जे सांगितले तेची शरीर जिही केले ते आमुचेनी पाडे आले निर्वाळल्या। भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात की युंजन एवं सदात्मानम, सदा आत्मानम, सदा निरंतर आत्मानम, आपल्या अंतकरणाचं युंजन म्हणजे आपल्या अंतकरणाला समाहित किंवा अंतकरणाची किंवा अंतकरण वृत्तीची एकाग्रता करीत, म्हणजे आपली अंतकरण वृत्ती केवळ एक आत्मस्वरूपाच्या ठिकाणीच अनुसंधान करीत अशा प्रकारची जो कोणी योगी म्हणजे ध्यानयोगाचा साधक आहे की जो नियत मानस आहे की ज्याने आपल्या मनाचं नियंत्रण केलेलं आहे किंवा मन स्वाधीन करून घेतलेलं आहे, आणि असा जो पुरुष आहे तो मत्संस्थाम शांतीम अधिगच्छति, तो मत्संस्थाम म्हणजे माझ्या स्वरूपभूत असणारी जी परमाशांती, अर्थात त्याला निर्वाण परमाम जे सर्वात शेवटले फल, निर्वाण म्हणजे मोक्ष, त्या मोक्षरूपी फलाला प्राप्त करून घेणारी अशी माझी स्वरूपभूत असणारे शांती, त्या शांतीला अधिगच्छति म्हणजे तो प्राप्त होतो। या श्लोकावर विवेचन करत असताना माऊली जे टीका करतात ते आपण 325 क्रमांकापर्यंत पाहिलं। आता माऊलींनी सांगितलं की ह्या ध्यानयोगाच्या प्राप्तीसाठी 23 सदभ्यासे निरंतर चित्ताशी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर आसवा अथवा जावो। हा योग हे ध्यानयोगाचं साधन करणाऱ्या पुरुषाला असं असलं पाहिजे की आम्ही जे हे आपलं हे ते अनिर्वाच्य महासुख, आपल्याला प्राप्त होणारं जे महासुख म्हणजे ब्रह्मसुख आहे ते वाणीने वर्णन करता येत नाही, ते शब्दाच्या विचाराच्या जाणीवेच्या आतीत असणारं, परंतु ते मात्र निरतिशय व्यापक नित्य निरंतर नित्य नूतन वृद्धिंगत होणारं आणि दुःख संबंध रहित असं केवळ स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश सुख आहे। आणि त्या सुखाच्या त्या सुखाच्या प्राप्ती करण्याला निघालेले पुरुष केवळ त्या सुखाचे ज्ञाते किंवा भोगते राहिले नाही, तर तेच आपणच झाले ते पुरुष, ते पुरुषच त्या सुखरूपतेला प्राप्त झाले। म्हणजे ते सुख आणि ते पुरुष यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद म्हणजे भोक्तृभोग्य भाव किंवा ज्ञातृज्ञेय भाव किंवा ध्यातृध्येय भाव उरला नाही, तर त्यात अनिर्वाच्य ब्रह्मसुखाशी ते कायमचे सदा एकरूप झालेले आहेत। आणि त्यासाठी त्यांनी काय केलं, जयांचे का निष्कर्ष प्राप्तीवेरी, किंवा ज्यांचा निष्कर्ष म्हणजे ज्यांचा निश्चय आहे तो निश्चय या ठिकाणी असा होता की प्राप्तीवेरी म्हणजे मला हे ब्रह्मसुख प्राप्त होईपर्यंत मी रात्रंदिवस याचा अभ्यास करील। हे करीत असताना त्यांनी देहाची पर्वा केली नाही। देहम वा पातयामी कार्यम वा साधयामी, या ठिकाणी माझा देह पडेल किंवा माझं कार्य संपन्न होईल, मी स्वस्वरूपाला निर्वाण परमाम म्हणजे मोक्ष जे श्रेष्ठ असणारी जी मोक्ष स्थिती किंवा जी स्वस्वरूप मत्संस्थाम शांती, मत म्हणजे माझ्या स्वरूपभूत असणारी सम्यक शांती, त्या शांतीमध्ये माझी स्थिती होईल यासाठी निघालेले पुरुष ते प्राप्ती होईपर्यंत त्यांचा निश्चय हा आढळ अटळ अविचल असा राहतो। आम्ही साधन हे जे सांगितले
तेच शरीरी जिही केले ते आमुचेनी पाडे आले निर्वाळले या. भगवान सांगतात आम्ही हे जे सांगितले आत्तापर्यंत आम्ही ह्या ध्यानयोगाचं जे साधन म्हणून सांगितलेलं आहे ते साधन तेची शरीरी जिही केले, त्यांनी ह्या शरीराला मनुष्य शरीराला प्राप्त झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये मी जो हा ध्यानयोगाचा अभ्यास सांगितला तोच त्यांनी या शरीरधारी जीवांनी केला. या शरीराला प्राप्त झालो तर भगवत प्रतिपाद्य भगवंतानी प्रतिपादन केलेली अशी जी साधना आहे त्या साधनेमध्येच माझ्या या शरीराचा वेच करणार असा ज्यांनी निश्चय केलेला आहे आणि ते शेवटी निर्वाळल्या. आणि एकदा हा निश्चय होऊन जी काही ध्यानयोगाची साधना आत्तापर्यंत सांगितल्याप्रमाणे करतात तर ते निर्वाळल्या म्हणजे त्यांचं अंतःकरण अत्यंत शुद्ध होऊन आमुचेनी पाडे आले. ते आमुचे पाडे म्हणजे आमच्या तुलनेत किंवा आमच्या उपमेला म्हणजे आमचं जसं स्वरूप आहे त्याच स्वरूपाला ते प्राप्त झाले. परब्रह्माचे रसे देहाकृतीचे मुसे ओतीव झाले तैसे दिसती अंगे. आता हे जे पुरुष आहे ना बाहेरून दिसायला ते एक शरीरधारी जीव आहेत असं आपल्याला वाटतं, परंतु अशा महापुरुषांना जे ह्या परमात्म स्वरूपाला अभेदभावाने प्राप्त झाले असे जे पुरुष आहेत त्यांचं वर्णन करतात परब्रह्माचे रसे. जणू काही परब्रह्म हा कोणी रस आहे आणि तो देहाकृतीचे मुसे. जसं सोनार अलंकार करताना ते जे दागिने आहेत ते दागिने पहिल्यांदा द्रवीभूत करून उष्णतेने त्यांना तप्त करून द्रवीभूत करून ते नंतर त्या जो आकार द्यायचा त्या मुशीमध्ये त्या अलंकारांना आपलं त्या सोन्याच्या रसाला ओततात. त्याप्रमाणे परब्रह्म हा रस जणू काही हे शरीररूपी असणारं एक मूस आहे आणि या मुशीमध्ये परब्रह्माचा रस ओतलेला आहे. अशा प्रकारचं ते अंगे तैसे ओतीव झाले ऐसे अंगे दिसती. त्यांचं अंगे म्हणजे शरीराने जणू काही मूर्तिमंत ब्रह्म त्यांच्या शरीररूपी मुशीच्या आकाराला प्राप्त झालेला आहे. म्हणजे ब्रह्मरसाने जणू काही त्यांचा विग्रह रूपाने अवतार किंवा विग्रह रूप धारण केलेलं आहे असं त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे त्याच्या अंतःकरणात कोणत्याही प्रकारची बहिर्मुख किंवा विषयाकारता नाही किंवा त्याच्या अंतःकरणात जोपर्यंत तो ध्यान धारणा प्रत्याहार इत्यादी करत आहे तोपर्यंत किंवा समाधी करत आहे तोचपर्यंत त्या स्थितीमध्ये तो राहतो असं नसून त्याची ती स्थिती नित्य निरंतर स्वतःसिद्ध आहे असा अनुभव त्याला झालेला असल्यामुळं तो जणू काही शरीरधारी असं ब्रह्मच आहे किंवा ब्रह्मानेच परब्रह्म रसानेच त्या शरीररूपी मुशीमध्ये तो परब्रह्मरस ओतून ब्रह्मच त्याच्या शरीराच्या रूपाने आकाराला आलेला आहे असं त्याचं वर्णन केलं. जरी हे प्रतिती हनांतरी फाके तरीची हे अवघे झाके तेव्हा अर्जुन म्हणे निके साचची जी हे. जर हे प्रतिती म्हणजे त्याच्या ठिकाणी झालेला हा जो आध्यात्मिक दिव्य असा योगाचा अनुभव किंवा त्याला झालेला परब्रह्माचा साक्षात्कार ही प्रतिती म्हणजे त्याचा अनुभव किंवा साक्षात्कार हा जर आंतरी फाके हा जर त्याच्या अंतःकरणामधून बाहेर फाकायला लागला म्हणजे विकसित व्हायला लागला म्हणजे हा आनंद त्याच्या अंतःकरणात न मावता बाहेर जर तो आनंद ओसंडून वाहू लागला तरी विश्वाची हे झाके म्हणजे ओसंडून वाहायला लागला म्हणजे त्याला आतमध्येही आनंद आहे आणि बाहेरही आनंद आहे. नांतम न मध्यम न बहिः स्मरंतः कौपीनवंतः खलु भाग्यवंतः. प्रमाता प्रमाण आणि प्रमे ही सगळी त्रिपुटी केवळ ब्रह्मरूपच आहे. त्या ठिकाणी प्रमाता प्रमाण आणि प्रमे ही भासमान होणारी त्रिपुटी ही वाचारमणम विकारो नामधेयम मृत्तिका इत्येव सत्यम अशा प्रकारे सर्वम खल्विदम ब्रह्म असा बोध ज्याला प्राप्त झालेला आहे त्याला हे विश्वाची हे अवघे झाके. त्याच्या दृष्टीनं हे विश्व म्हणून ब्रह्माला द्वैत निर्माण करणारा असा दुसरा कोणताही पदार्थ नाही. तो विश्व ते परब्रह्मच आहे आणि परब्रह्माच्या अतिरिक्त स्वतःचं सत्ता स्फूर्ती असणारं जगत म्हणून पदार्थच झाकला जातो ना मावळला जातो. मावळवीत
विश्वाभासू नवल उदयला चंडांशू आद्वयाब्जिनी विकासू वंदवाता. जो अविद्या राती रुसोनिया गिळी ज्ञानाज्ञान चांदनिया. जो स्वबोधू करी ज्ञानी जो सुदिनू करी ज्ञानिया स्वबोधाचा. अशा अवस्थेला प्राप्त झालेला हा पुरुष. आणि हे जेव्हा अर्जुनाने ऐकलं तेव्हा अर्जुन म्हणे, अर्जुन असं म्हणतो की देवा ही जी अहो परमात्मन हे निके साचची. तुम्ही सांगता ते निके म्हणजे अगदी खऱ्यातलं खरं आहे. आपण जे वर्णन केलं ते निखालस त्रिकाला बाधित किंवा त्रिवार सत्य आहे असं सांगतात. काजे आपण आता देवो हा बोलिले जो उपाय हो तो प्राप्तीचा ठावो म्हणून घडे. आता म्हणतो का देवा असं म्हणता येईल का की जे आपण आता देव हा जो उपाव बोलले देव म्हणजे भगवान परमात्मन आपण आता मोक्षप्राप्तीचा जो उपाय आत्ता नुकतेच आपण बोलिले तो प्राप्तीचा ठावो. ते जो उपाय सांगितला तो कशाचा ठाव आहे? ते ठिकाण कशाचं आहे? प्राप्तीचं म्हणजे ब्रह्मप्राप्तीचं, म्हणजे ब्रह्म साक्षात्काराचं किंवा ब्रह्मप्राप्तीचं ठिकाण आहे. आणि म्हणजे आपण जे सांगितलं तेच ब्रह्माचं खरं स्वरूप आहे. आणि त्याच ब्रह्माचा आत्मत्वाने निश्चय होतो आणि त्या ब्रह्माचा आणि आत्म्याचा अभेद आहे. आणि तो अभेद नित्य अभेद आहे. तो पूर्वी त्याच्यामध्ये भेद कधी होणं शक्यच नाही. असं जे स्वरूप आहे ज्याचं आपण कथन केलं त्या ब्रह्माच्या प्राप्तीत पुरुषार्थ आहे. ही सगळी गोष्ट अगदी सत्यातली सत्य आहे. आणि म्हणूनच आपण ते जे बोललो ते प्राप्तीचा ठाव, तेच ब्रह्मप्राप्तीचं ठिकाण किंवा तेच ब्रह्मप्राप्तीचं साधन आहे. आणि म्हणून घडे, म्हणून आपल्याला तो आत्मसाक्षात्कार घडू शकतो. कारण आत्मसाक्षात्काराचा उपाय आत्मस्वरूपाचा अनुसंधान किंवा ध्यान हाच आहे. आणि तो ध्यानरूपी उपाय तुम्ही सांगितल्यामुळं आत्मसाक्षात्कार होतो. आत्मसाक्षात्कार का होतो? तर ब्रह्मप्राप्तीचं आत्मध्यान हे आत्मानुसंधान हेच साधन आहे, दुसरं साधन नाही. नान्य हा पंथा विद्यते अयनाय. म्हणून मला वाटतं का म्हणून घडे, म्हणूनच त्याला ब्रह्माचा साक्षात्कार होतो. जर ध्यान हे ब्रह्मसाक्षात्काराचं साधन नसतं आणि त्याच्या अतिरिक्त दुसरी साधना असती तर तुम्ही कितीही ध्यानयोगाचे अनुष्ठान केलं तरी तुम्हाला ब्रह्मप्राप्ती झाली नसती. परंतु ब्रह्मप्राप्तीचं एवढंच साधन आहे मनोनी घडे. म्हणून ब्रह्मसाक्षात्कार ह्या साधनाच्या द्वारा होऊ शकतो. आणि ह्या साधनाचं फल ब्रह्मसाक्षात्कार हेच आहे आणि हे निश्चित आहे. म्हणून त्याचा आपल्याला ब्रह्मप्राप्ती घडते. ये अभ्यासी जे दृढ होती ते भरवसेनी ब्रह्मत्वा येते. हे सांगतियाची रीती कळले मज. या ज्ञानेश्वरीचा आपण अभ्यास करतो, पण ज्ञानेश्वरीचा अभ्यास ज्ञानोबरायांचं हे सांगण्यामध्ये काय मनोगत आहे किंवा तात्पर्य आहे, त्या तात्पर्यार्थाचा निष्कर्ष किंवा निश्चित निर्णय व्हावा यासाठी अत्यंत श्रद्धापूर्वक तर्कशुद्ध पद्धतीनं मागचं पुढचं अनुसंधान ठेवून शास्त्रार्थ आपल्या डोळ्यासमोर ठेवून आणि महापुरुषांनी त्याचं केलेला निर्णय ह्या सगळ्या गोष्टीनं जर आपण पाहिलं तरच याचं रसास्वादन किंवा यथार्थ अर्थाची निष्पत्ती माऊलींच्या कृपेने होण्याची शक्यता आहे. म्हणून या ठिकाणी अर्जुनाचा कसा विश्वास आहे तो म्हणतो, ज्या अर्थी तुम्ही सांगितलं ना देवा साध्य साधन भाव तोच नियत आहे, निश्चित आहे आणि म्हणूनच साक्षात्कार घडतो. मला उलट आता असं वाटायला लागलं, ये अभ्यासी जे दृढ होती, जे अत्यंत दृढ म्हणजे स्थिर रूपाने हा अभ्यास करतात, ह्या अभ्यास करायचाच आपल्याला असा जे दृढ निश्चय करतात ते नक्की ते भरवसेने ब्रह्मत्वा येते. ते निश्चयपूर्वक मला आत्मविश्वास आहे की जे आपण सांगितल्याप्रमाणे अभ्यास करतील ते निश्चित ह्या ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतील. आणि हे कशावरून कळलं तो म्हणतो, तुम्ही जे सांगितले त्या शब्दावरून कळलं नाही, हे सांगतयाची रीती कळले मज. तुमची सांगण्याची जी पद्धत आहे ना त्या पद्धतीवरून मला वाटतं, म्हणजे तुम्ही काय सांगता याच्यापेक्षाही सांगत असताना तुमच्या अंतकरणातली मुमुक्षूच्या निश्चित कल्याणाविषयी अंतकरणात जी मातेची ममता किंवा तळमळ आहे त्या तळमळीवरून पुन्हा पुन्हा एकच विषय अनेक रीतीनं स्पष्टीकरण करण्याची पद्धती इतर मतांचा निराश करून एक मत म्हणजे एक निर्णय करून तुम्हाला इदम इत्थम रूपाने सांगून मुमुक्षूच्या अंतकरणातील संशय विपर्यय रहित असं
त्याचा आत्मस्वरूप जे आहे ते तुमच्या हृदयामध्ये ठसावं, अशा प्रकारची तुमची जी आमच्या हृदयामध्ये ठसावं अशी तुमची सांगण्याची जी पद्धती आहे, म्हणजे त्या श्रोत्याला त्या वक्त्याच्या सांगण्याच्या रीतीबद्दल सुद्धा आदर असला पाहिजे. तर त्या ठिकाणी सांगतो कधीतरी म्हणू शकतो का माझं कळले, मला ही गोष्ट कळली, किंवा पुढे जाऊन सांगणारे मला ही गोष्ट पटली, असं सुद्धा म्हणतात. देवा गोठीचे हे ऐकता बोध उपजतसे चित्ता मा अनुभवे तल्लीनता नोहेल केवी. शंकाच नाही अर्जुनाला, हे ऐकत असताना तो त्या शब्दांच्या अर्थामध्ये इतका रममान झालेला आहे की जणू काही त्याला अर्थरूपताच प्राप्त झालेली आहे, असं तो बोलतो. तर त्याबद्दल शंका नाही की तो म्हणतो देवा हे गोठीचे ऐकता, तुमच्या ह्या संगोष्टी, तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये चाललेलं जे काही शंका समाधान रूपाने किंवा गुरु शिष्य रूपाने जो संवाद चालू आहे, त्या संवादामध्ये परस्परामध्ये ज्या संगोष्टी होतात, सम्यक गोष्टी, चांगल्या प्रकारच्या जे काही आपण निरूपण करता, तर बोध उपजतसे चित्ता. तर त्याच्यावरून ह्या गोष्टी ऐकता ऐकतात आम्हाला आत्मस्वरूपाविषयी बोध उपजतसे, आत्मस्वरूपाचं आम्हाला यथार्थ ज्ञान होतं. किंवा या ठिकाणी आम्हाला त्या विषयाचं यथार्थ ज्ञान जर कधी होतं, नुसतं ऐकता ऐकताच होतं, त्यासाठी दुसरे कोणते कष्ट करावे लागत नाहीत. असं जर ऐकतानाच जर आम्हाला या आत्मस्वरूपावरचा निसंदेह बोध होत असेल तर अनुभवे तल्लीनता, तर आम्हाला खरोखर याचा पुढं जाऊन नुसतं गोष्ट ऐकल्याने जर आम्हाला एवढा या ठिकाणी आनंद होतो किंवा ज्ञान होतं, तर आता जर आम्हाला अनुभवच होईल, तर अनुभव झाल्यावर आता काय होईल, आता ज्ञान काय व्हायचं, त्या ज्ञान म्हणजेच मी आहे असा जेव्हा अनुभव होईल तेव्हा त्याचा अर्थ ज्ञानच मी म्हटल्यावर आपण काय झालो, ज्ञानरूप झालो. तल्लीनता, त्या ज्ञान स्वरूपात आपण काय झालो, मिठाचा खडा पाण्यामध्ये टाकल्यावर जसा पाण्यामध्ये त्याचा लय होऊन जातो, तो लीन होऊन जातो, त्याप्रमाणे ह्या गोष्टी ऐकल्यानंतर जे आम्हाला ज्ञान झालेलं आहे त्याच ज्ञानाला पुढे जाऊन फक्त काय म्हणायचं, ते ज्ञान म्हणजे मला ज्ञान झालं नसून ज्ञानच मी आहे. तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे ज्ञान ब्रह्म होय. ज्ञानच ब्रह्म आहे आणि ब्रह्मच माझा आत्मा आहे. ब्रह्मरूप ज्ञान म्हणजे माझा आत्मा आहे किंवा आत्मरूप ज्ञान म्हणजे ब्रह्म आहे, असं जेव्हा कळेल त्याला म्हणायचं अनुभव. त्या अनुभवामध्ये अनुभवाचं आत्तापर्यंत ज्ञान झालं, पण ज्ञान जरी एखाद्या पदार्थाचं झालं तरी त्याच्या ठिकाणी संशय येऊ शकतो किंवा विपर्य येऊ शकतो. आणि अनुभव झाला कधी म्हणायचं, जे संशय विपर्य रहित ज्ञान त्याचंच नाव काय आहे, अनुभव. आणि तो अनुभव त्याच्यामध्ये कोणता संशय नाही. अर्जुनाला संशय आहे का, नाही. त्याच्यामध्ये कोणी विपरीत भावना नाही. अर्जुनाला विपरीत भावना आहे का, नाही. उलट तो म्हणतो देवा गोठीचे ऐकता बोध उपजतसे चितामा अनुभवे तल्लीनता नोहेल केवी. अनुभवाने तल्लीन होणार नाही तर दुसरं काय होणार आहे, अर्थात तल्लीन होणारच आहे. पहिल्यांदा ह्या संगोष्टी ऐकत असताना ज्ञान व्हावं आणि नंतर गुरूंनी तत्वमसी महावाक्य पूर्वी सांगितलं असेल तर निधिध्यासन किंवा मननाच्या द्वारा संशय किंवा विपर्य याची निवृत्ती करावी. किंवा जर पूर्वीच आपण हे श्रवण केलं असेल तर आता फक्त या ठिकाणी प्रतिबंधाची निवृत्ती करायची आणि मग तो राहिलेला जो अनुभव आहे त्या अनुभवामध्ये ब्रह्माचा अनुभव म्हणत नाही, अनुभवच ब्रह्म आहे. म्हणून म्हणतात अनुभवे तल्लीनता नोहेल केवी. मनोनी येथ काही अनारिशे नाही परी नावभरी चित्त देई बोला एका. म्हणून अशी ही स्थिती आहे. म्हणून भगवान म्हणतात म्हणजे तुमच्या केलेल्या संगोष्टीनं ज्ञान होतं आणि जर तुमच्या केलेल्या संगोष्टीचा ज्ञानाचा जर आपण अंतर्मुख वृत्तीनं आणखी पुढं जाऊन विचार केला किंवा निश्चय केला तर तुम्ही सांगितलेलं ज्ञान त्या ज्ञानाची अनुभूती येते. नाम ते ज्ञानच ब्रह्म असून तो ब्रह्मच माझा आत्मा आहे असा आमचा दृढ निश्चय होतो. म्हणून येत काही अनारिशे नाही. इथं ज्ञानही होतं आणि ज्ञानानुभूती पण होते. असं असल्यामुळं इथं या ठिकाणी आता जी तो आपला संवाद चालू आहे या संवादामधून जो मथित अर्थ निष्पन्न होत आहे त्याच्यामध्ये काही अनारिशे नाही. त्याच्यामध्ये काही अन्यथा आहे, काही खोटं आहे किंवा विपरीत आहे असं मला तरी वाटत नाही. पण मला एक वाटतं परी म्हणजे परंतु हे तुमचं बोलणं सगळं सत्य आहे. परी नाव भरी म्हणजे एक क्षणभर देवा
चित्त देई बोला एका बोला चित्त देई. मी तुमच्याशी एक थोडंसं बोलणं म्हणजे तुम्हाला एक थोडंसं विनवणी करणार आहे. त्या विनंतीकडं तुम्ही थोडंसं चित्त देई म्हणजे लक्ष द्या. मी काय म्हणत आहे. अर्जुन सांगितलं, काय म्हणतो तू? अर्जुनाला भगवान म्हणतात, काय तो म्हणतो आणि त्याच्याकडे लक्ष द्या म्हणून सांगतो. काय बरं तुझी विनंती आहे ती सांगतात. आता कृष्णा तो सांगितला योगू, तो मना तरी आला चांगू, परी न शके करू पांगू योग्यतेचा. आता म्हणतो, आता हे भगवान परमात्मा, हे कृष्णा तू आत्ताच, इथं कृष्णा हे विशेष आहे ना, कर्षती ती कृष्णा. माझ्या बुद्धीमध्ये काही दोष असतील, अंतकरणामध्ये काही मलविक्षेपादी असतील, बुद्धीमध्ये काही निश्चयाचा अभाव असेल, परंतु हे सगळ्याच दोषाचं कर्षण करणारा तो आहे. किंवा असमंतात कर्षती, सगळ्या बाह्यच्या ठिकाणी माझं मन जे विक्षिप्त होतं किंवा बहिर्मुख होऊन विषयाकार होतं, तर त्या सगळ्यांचा आकर्षण करणारा तो आहे. म्हणून हे कृष्णा, आता तो जो सांगितला योग, तो आत्ता ज्या ह्या योगाचं ध्यानयोगाचं वर्णन केलं, तो तरी मनात चांगू आला, तो आपल्या मनाला चांगला वाटला, चांगला भावला म्हणजे पटला. तो तरी मनात चांगू आला म्हणजे तू जो योग सांगितला तो माझ्या मनाला चांगू आला म्हणजे चांगला पटला. म्हणजे अगोदर सांगितलं होतं बोध, या ठिकाणी काय बोध उपजतसे चित्ता, म्हणजे आम्हाला पहिल्यांदा ज्ञान झालं, नंतर त्याचा काय झाला अनुभव पण आला. म्हणजे तो स्वामी महाराज सांगायचे, पहिल्यांदा तर ज्ञान काय कळलं पाहिजे, नंतर पटलं पाहिजे, नंतर झेपलं पाहिजे, नंतर त्याच्यात रंगून गेला पाहिजे. अर्जुन कोणत्या भूमिकेत आला? तो म्हणतो मना आला तरी चांगू, म्हणजे मला हा तुझा सांगितलेला हे ज्ञान विचार हा जो आहे तो मला चांगल्या प्रकाराने कळलेला आहे, परंतु परी न शके करू, पण मी हे अनुष्ठान करू शकणार नाही. म्हणजे जरी तू सांगितलं मला कळलं आणि पटलं, पण तरीसुद्धा माझ्या अनुष्ठानात हे येणार नाही. कारण काय? योग्यतेचा पांगू. कारण माझ्या ठिकाणी एक पंगिस्तपणा आहे, पराधीनपणा आहे. तो कोणता आहे? योग्यतेचा. म्हणजेच माझ्या ठिकाणी योग्यता नाही. हे जे साधन कोणाकडून होईल? योग्य पुरुषाकडून होईल. आणि तशा प्रकारची पुरुषाची जी योग्यता आहे ती मात्र माझ्याजवळ नाही. आणि योग्यते वाचून हे तू सांगितलेला ध्यानयोगाचं अनुष्ठान घडणं शक्य नाही. पण माझं मन माझ्या अधीन नाही, कारण माझ्या ठिकाणी मन अधीन नसल्यामुळं माझ्या ठिकाणी योग्यता नाही. कारण तू काय सांगितलं? हा योग जर करायचा झाला तर युंजन एवं सदा आत्मानम योगी नियतमानसा तो शांती निर्वाण परमाम मत्संस्थामादी गच्छती. एवढी योग्यता माझ्याजवळ नाही असं माझं मन मला स्वतः सांगतं. जे अंगिक जे तुले आहे तितुलियाची जरी सिद्धी जाये, तरी हाची मार्ग सुखोपाये अभ्यासीनं. जसा एखादा मनुष्य आहे आणि तो जेव्हा हिमालयाच्या पायथ्याला उभं राहून जर सर्वात उत्तुंग असणारं जे गौरी शंकर शिखर त्याचा पायला गेला तर त्याच्या डोक्यातलं पागोट खाली पडतं, स्वामी महाराज म्हणायचे, कारण त्याची नजरच पुरत नाही. तसं तुम्ही जे ध्यानयोगाचं साधन सांगितलं आणि त्याचं असणारं फल जे मोक्ष सांगितलं, त्या मोक्षाकडे जर पाहायला गेलं तर पायथ्यावर असणारा मी त्या मोक्षापर्यंत कधीच पोचू शकणार नाही. तुझ्या सांगण्यावरून एवढं लक्षात आलं की त्या पोचण्यासाठी लागणारं साधनही मला कळालं, ते मला पटलंही, परंतु तरीसुद्धा मी मात्र प्रत्यक्ष ह्या साधनानुष्ठान करण्याला असमर्थ आहे. कारण का? तर योग्यतेचा पांगू, या ठिकाणी माझा अधिकार कमी पडतो असं तो सांगतो. पण म्हणतो मला अजूनही वाटतं देवा, सहजे अंगिक जे तुले आहे, सहजच अनायास जे तुले अंगिक आहे, म्हणजे अंगिक म्हणजे आपल्या अंगात जेवढं बळ आहे, म्हणजे आपला जेवढा अधिकार आहे, आपलं जेवढं सामर्थ्य आहे, जेवढं आपल्या ठिकाणी शारीरबळ, मनोबल, बुद्धिबल आपल्या ठिकाणी आहे, ते तुल्याची जरी सिद्धी जाय. असं तर नाही ना की हे जरी मोठी गोष्ट असली मोक्ष, तरी ही मोक्ष तुम्ही प्राप्त करू शकता. त्या मोक्षाला लागणारा जो अधिकार आहे तो संपूर्ण तुमच्या ठिकाणी नाही. अधिकाराची उणीव आहे, परंतु अधिकाराची उणीव असली तर काही ना काहीतरी आपल्याजवळ योग्यता आहे, पण ती थोडी आहे, कमी आहे, त्रुटीपूर्ण आहे. परंतु ते आपल्या अंगी जे तुले आहे, आपल्या अंगी जेवढं बळ आहे
तेतुलियाची जरी सिद्धी जाईल तेवढ्या बळाने सुद्धा आपण मोक्षसिद्धीला प्राप्त होऊ शकतो. असं समजा जर काय असेल म्हणजे असं अनायास सोप्पा जेवढं आपल्याजवळ आहे तेवढ्याही मनुष्याने हे ध्यानयोगाचं अनुष्ठान केलं तरीसुद्धा त्याला मोक्षसिद्धीपर्यंत तो जाऊ शकतो. जरी त्याच्या ठिकाणी अधिकाराची उणीव असली, असं जर कदाचित योजना असली, अशी जर काही सुलभता किंवा अशा प्रकारचं काही त्याच्यामध्ये काय त्याला सूट असेल तर म्हणतात हाची मार्ग सुखोपाय अभ्यासीनं. तर मग हाच मार्ग म्हणजे हा ध्यानयोगाचा अभ्यासाचा मार्ग. मी हा एक सहज प्राप्त होणारा सुखाचा उपाय आहे म्हणून अभ्यासीनं मी याचा अभ्यास करीन. याचा अर्थ काय हो, आमच्याजवळ जेवढं आहे तेवढा अभ्यास करण्याचा आम्ही प्रयत्न करू. पण तुम्ही म्हणता तेवढा अधिकार जर असेल तर समजा उत्प्लवना सरिसा पक्षी फळाशी झोंबे जैसा तसा सांगे नरू केवी तैसा पावेगा. आम्ही त्या पक्षाच्या उड्डाणासारखं फळापर्यंत जाऊ शकत नाही कारण आमच्याजवळ तेवढा अधिकारच नाही. पण तू जर म्हणत असेल काही नाही माणूस नाही जात का तिथपर्यंत, हा माणूस जाऊ शकतो. कसा जातो, हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे तया मार्गाचे नि बळे निश्चित टाके. मनुष्य हळूहळू जाऊ शकतो, तू का नाही जाऊ शकणार असं जर म्हणणं असलं मग काय हरकत नाही. मग मी अभ्यासीनं मग मी त्याचा काय करील, अभ्यास करील. ना तरी देव जैसे सांगतील तैसे आपण पे जरी न ठकेल तरी योग्य ते विन होईल तेची पुसो. ना तरी किंवा अथवा देव जैसे सांगतील, देवा तुम्ही मला जो काही मार्ग सांगता तैसे आपण पे जरी न ठकेल आणि तशी गोष्ट आपण पे मला जर न ठकेल, जर ती गोष्ट मला प्राप्त होणं शक्य नसेल तर मग योग्य ते विन होईल. म्हणजे तुम्ही जो उपाय सांगितला तेवढ्या प्रमाणात तो उपाय मी करू शकत नसेल. परंतु कारण का, तर माझी त्याची योग्यता नाही म्हणून मी ते करू शकत नाही अशी स्थिती असेल. पण कदाचित योग्यते विन होईल, जरी तुझी योग्यता नसेल तरी तू मी सांगतो त्या प्रकाराने अभ्यास करीत गेलास तर मोक्षाला प्राप्त होशील. असं जर कदाचित व्यवस्था असेल तर तेची पुसो. त्याच्याविषयी मी आता तुला विचारतो. अरे तसं नाही, तुझं जेवढं सामर्थ्य आहे ना त्या सामर्थ्यानेही तू मोक्षफलापर्यंत जाऊ शकतो. अधिकार कमी पडला म्हणून आता हे मला कधी प्राप्तच होणार नाही असं नाही, तर तू प्राप्त होऊ शकतो. फक्त काय योग्यते जरी एखाद्याच्या ठिकाणी योग्यता कमी असली तरी त्याने असा उपाय करावा असं तू मला जर सांगशील तर त्याविषयी मी तुला आता विचारतो आहे. जीवीची आईशी धारण म्हणून पुसावया झाले कारण मग म्हणे तरी आपण चित्त देजो. जीवीची आईशी धारण, माझ्या जीवाची म्हणजे माझ्या अंतकरणातली अशी धारणा आहे, म्हणजे अशी समजूत आहे की जर माझ्या मनात आता काय विचाराचं वावडळ चाललेले जर अधिकार नसेल तर आपल्याला याचा काही उपयोगच होणार नाही. आणि जर समजा अधिकाराची उणीव असेल पण उणीव असणाऱ्याला योग्यता कमी असले तरी त्यांनी असं अनुष्ठान करावं आणि तो हळूहळू त्याला प्राप्त होईल अशी काही व्यवस्था असेल तर ते मात्र माझी करण्याची तयारी आहे असं अर्जुन जेव्हा म्हणतो तेव्हा म्हणतो की देवा जीवीची आईशी धारण अशा प्रकारचं माझ्या मनामध्ये विचार आहे म्हणून पुसावया झाले कारण म्हणून मी तुला हा प्रश्न केला. मग म्हणे आणि मग देव म्हणतात की आपण चित्त देजो. देवा तुम्ही माझ्या प्रश्नाकडं आपण स्वतःहून चित्त देजे म्हणजे लक्ष केंद्रित करा. मी काय म्हणतो ते ऐका. जगामध्ये आहे ना आपले सुख दुःख किंवा आपले प्रश्न हे जवळजवळ कोणीच ऐकायला कोणी तयार नाही. म्हणून माणसाला सहानुभूतीचा माणूस कोण आहे माहिती आहे का, अशा लोकांना ज्यांना उत्तराचं दूर राहू द्या पण निदान सुख दुःख आणि आपले प्रश्न जो ऐकतो तो सुद्धा त्यांना फार म्हणजे सहृदय वाटतो, तो आत्मीय वाटतो अशी स्थिती आहे. म्हणून अर्जुन सुद्धा या ठिकाणी म्हणतो आपण चित्त देजो, आपण माझ्या प्रश्नाकडं थोडं लक्ष द्या असं सांगतात. हा हो जी सगळा स्वार्थांध झालेला जो काही कलिकाळाने ग्रस्त झालेला कराळ विक्राळ कलिकाळाने त्याच्यामध्ये कोण कोणाचा दुःखाचा परिहार करावा, दुसऱ्याच्या सुखात आपलं सुख मानावं आणि वास्तव सुखाचा शोध घ्यावा
किंवा अध्यात्मातच सुख आहे ह्या तत्वाचं प्रगटीकरण करावं असं काही राहिलंच नाही. म्हणून या काळातही अशी लोक भेटत नाही, आणि भेटले म्हणजे त्यांची आत्मीयता वाटते. प्रश्नाचं उत्तर देणारा किती जवळचा वाटेल, प्रश्न ऐकून घेणारा जवळचा वाटतो, तो उत्तर देणारा किती जवळचा वाटेल. या ठिकाणी दुःख ऐकून घेणारा जवळचा वाटतो, तर दुःखाचं निराकरण करणारा किती जवळ वाटेल. ते जाऊ द्या, सुख तरी ऐकावं ना, त्याच्या सुखाने दुःख व्हावं, सुखी व्हावं. तर लोकांना काय होतं, दुसऱ्याचं सुख ऐकल्यानंतरच मत्सराची भावना किंवा द्वेषाची भावना, ईर्ष्या ह्या निर्माण होतात. म्हणून त्या ठिकाणी सुख पण लोक दुसऱ्याचं सुखाने ऐकून घेत नाही, आहे की नाही, अशी स्थिती. आणि जर कोणी आपल्या सुखाने सुखी होऊ लागला तर लोकांना तो आत्मीय वाटेल की नाही, असं आहे. तर अर्जुन म्हणतो, म्हणे तरी आपण चित्त दे जो, आपण माझ्या म्हणण्याकडं लक्ष द्या. हावो जी अवधारिले, हे जे साधन तुम्ही निरूपिले ते आवडतयाही अभ्यासिले फावो शके. ते म्हणतात देवा मला अवधारिले, तुम्ही माझ्याकडं लक्षपूर्वक मी काय म्हणतो ते ऐकलं का. एकदा वर सांगितलं ना चित्त दे जो, तरीसुद्धा माणसाने वक्त्यांनी श्रोत्यांना तुम्ही लक्षपूर्वक ऐका एवढं म्हणत असलं तरीसुद्धा एवढ्यानी चालत नाही. श्रोत्या वक्त्याचा जेव्हा संवाद चालू आहे तेव्हा तो म्हटला की आता चित्त दे जो, तुम्ही माझ्याकडं चित्त द्या, असं जर म्हटलं तर मग आता झालं की नाही काम त्याचं. ज्ञानोबा यांच्या दृष्टीने ते काम एवढ्यावर भागत नाही. कारण चित्त देई जो यालाही चित्त देऊन तो ऐकायला जर उपस्थित नसला तर, आहे की नाही. मग त्याला काय म्हणायचं, हवं जे अवधारिले, अरे तुमचं लक्ष आहे का, म्हणजे आम्ही काय सांगतो ते तुम्ही चांगलं ऐकता ना, असं लगेच वाच चित्त देई जो असं वर सांगितलं. आणि पुन्हा म्हणतात हवो जी अवधारिले, अहो देवा तुम्ही आम्ही काय म्हणतो ते अवधारिले, म्हणजे लक्षपूर्वक ऐकलं का. आज सांगितलंच होतं ना अगोदर, सांगूनही कधी कधी असं होतं त्या लक्षपूर्वक ऐकलं जात नाही. म्हणून या ठिकाणी म्हणतात की अवधारिले, ऐकले काय तुम्ही. म्हणून कधी कधी प्रश्न विचारण्याची काय आहे पद्धत आहे की मधूनच एखादा प्रश्न विचारला तर त्याच्या चित्ताचे एकाग्रतेने तो श्रवण करतो की नाही, त्याच्या ठिकाणी मागचं पुढचं श्रवणामध्ये अनुसंधान आहे की नाही हे सुद्धा कळावं. म्हणून आता काय म्हणतात, तुम्ही ऐकलं का, जे हे साधनं तुम्ही निरूपिले, तुम्ही जे आतापर्यंत आम्हाला साधनाचं निरूपण केलं, कथन केलं, आता आमचं असं म्हणणं आहे तुम्ही ध्यान योग हे साधन सांगितलं किंवा योगाभ्यास सांगितला, पण आवडतं याही अभ्यासीले फावो शके, असा तो आक्षेपार्थ आपलं प्रश्नार्थ आहे की आवडतं आहे म्हणजे वाटेल त्या माणसाने जर असं म्हटलं की मला ह्या योगाभ्यास करायचा, तर आवडतं आहे वाटेल त्याला, जर त्याने अभ्यास केला तर तो फावो शके, तो अभ्यास ब्रह्मप्राप्ती करून देईल काय. म्हणजे ज्याला जिथं असेल तिथं त्याला जर ब्रह्माभ्यास करून मला हा ब्रह्मबोध व्हावा, असं जर ब्रह्मानुभूती यावी असं जर कोणाला वाटलं तर त्याला तो योगाभ्यास फलीभूत होईल काय, अशा प्रकारचा प्रश्न अर्जुनाने विचारला. आणि जर समजा असं आहे का, काय हरकत नाही, यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनाची. खरं जर पाहिलं ना तर हे जे साधन आहेत ना, कर्म, ज्ञान आणि उपासना आणि योग, त्याच्यामध्ये उपासनेमध्ये सर्वांना अधिकार आहे. म्हणजे सर्व मानव मात्र पृथ्वीवर कुठे असलं तरी. आज दुपारी काहीतरी थोडं आम्ही चिंतन केलं की राजसूयज्ञ करायचं म्हणलं तर अमेरिकेमधल्या माणसाला करता येईल का, नाही. त्या ठिकाणी भारतभूमीमध्ये त्याचा जन्म झालेला असला पाहिजे. बरं भारतभूमीमध्ये ब्राह्मणाला वाटलं करायचं तर करता येईल का, त्याला करता येणार नाही. त्या ठिकाणी जर तुम्हाला शूद्रांनी वैश्यस्तोमी करायचा तर त्याला तुम्हाला करता येईल का, तो करता येणार नाही, का त्याला वैश्यच पाहिजे. तसा योगाचा अभ्यास कोण करू शकतं, सर्व अभ्यास करू शकतात. आणि भक्तीचाही सगळं अभ्यास करतात. योगाचं वेगळं साधन का सांगितलं नाही, तर त्याचं कारण काय आहे की, किंवा काही लोक म्हणतात की याचं कारण आहे ना, योग जे साधन आहे, योगच चित्तवृत्ती निरोधा, चित्तवृत्तीचा निरोध करायचा. आणि भक्ती काय आहे, आपल्या अंतःकरणवृत्ती आपल्या इष्टाच्या ठिकाणी एकाग्र करायची. म्हणून ही दोन्ही साधनं जी आहेत, एका चित्ताची आत्यंतिक एकाग्रता सांगितली, एका चित्ताचा निरोध सांगितला. परंतु
चित्त ही एक मानसिक क्रिया असल्यामुळं योग आणि उपासना यांना वेगवेगळं साधनं म्हणून समजत नाही. आपण कांडत्रय निरूपण असं वेद किंवा गीतेच्या संबंधात बोलतो, ते 3 कांडाचं निरूपण करतात. याच्यात गीतामध्ये हे आलं नाही का? तर काही लोक याला क्रियायोग असं म्हणतात. आणि आम्ही त्या जगन्नाथपुरीला गेलो होतो, तिथं ते सगळे याला क्रियायोग असंच म्हणतात. हे जे अनुष्ठान आहे याला क्रियायोग असं म्हणतात, कारण ही मानसिक क्रियाच आहे ना, मानसिक क्रियाच आहे. जिथे ते योग विद्यालय आहेत तिथं त्याला ती क्रियाच आहे का नाही मानसिक, म्हणून वेगळं मानत नाही, एवढाच याचा अर्थ आहे. आपलं चिंतन हे चाललं आहे की त्या म्हणतो कोणीही जरी अध्ययन केलं तर त्याला प्राप्त होईल का? आपलं कोणीही जर त्याचं साधना केली, योग साधना केली, तर त्याला हे निश्चित योग साधनेचं फल मोक्ष हे प्राप्त होईल ना. हां, की योग्य ते विन नाही ऐसे हना आहे हे काही, ते तर श्रीकृष्ण म्हणती काही धनुर्धरा. ते म्हणतो किंवा असं असलं तरी देवा स्पष्ट सांगा मला, योग्य ते विन नाही, मूळ अधिकार पूर्ण असल्याशिवाय अधिकार आणि फल यांचा संबंध आहे. त्यामुळं अर्जुना, ज्याचा अधिकार नाही त्याला ह्या योग साधनेचं फळही प्राप्त होण्याची सुतराम शक्यता नाही. असं जर ऐसे हन आहे काही, हन अव्यय आहे, त्याला कधी कधी निश्चयवाचक असा अर्थ करतात. असं जर निश्चित असलं तर ते तर श्रीकृष्ण म्हणते, म्हणजे जर असं असलं तरी सांगा, किंवा नाही अधिकारा वाचून त्याला योगाचं फल प्राप्त होत नाही असं जर तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही मला निश्चय करून सांगा. कोणालाही अधिकार आहे असं सांगा, किंवा अधिकारा वाचून कोणालाही फलीभूत होत नाही असं मला तुम्ही एकदा निर्णय करून सांगा. हे असं जेव्हा अर्जुन म्हणाला तेव्हा ते तर श्रीकृष्ण म्हणते. तेव्हा श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, हे धनुर्धरा हे काय, धनुर्धरा हे काय बोलतोस अर्जुना, तू हे काय बोलतोस बोला. हे घ्या माईक घ्या. नाही परीक्षितीला जिता श्वासो जितासनो जितसंग जितेंद्रिय, उपासना सांगत असताना तर ह्या योगाच्याच प्रक्रिया आहेत का? मग आहेत कपिल गीता वगैरे? नाही, भागवतामध्ये 2य स्कंदामध्ये शुकदेवजी त्यांना सांगतात की हे मी तुला सांगणार आहे सगळं, पण त्या अगोदर जितासनो जितश्वासो जितसंगो जितेंद्रिय, आणि मग ध्यान सांगितलं पुढे भगवंत स्थूल आणि सूक्ष्म. पण अगोदर मग हे सगळं जितसंगो जितासनो. भक्ती साधन जरी करायचं असलं तर योगसूत्र उपयोगाचे आहेत. हे काय योगसूत्र म्हणजे योगाच्या ज्या सूचना आहेत, योगाची जी साधना आहे ती भक्ती साधनेला पण पूरक आहे आणि ती ज्ञान साधनेला पण पूरक आहे, बरोबर ना. आणि योग साधना ही स्वतंत्र रीतीनेही मोक्षाचं साधन आहे, कारण तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थानम असं त्याच्या ठिकाणी म्हणले. असंच बोलायचं आहे ना तुम्हाला? आशय काय सांगायचं आहे? हे आशय भागवतामध्ये भक्ती प्रामुख्याने सांगायची आहे हो तिथं, आणि साधन सांगत असताना योगाचं सांगताय सुरुवातीलाच. हा बऱ्याच वेळा शंका निर्माण होते की इथं हे असं का सांगितलं असं सुरुवातीलाच. तर आपण म्हणलं तसं त्याचा अंतर्भाव असं उपासनेमध्येच केला जातो. त्याचा अंतर्भाव उपासनेमध्ये होतो, किंवा भक्तीला पूरक असं हे योगाचं साधन आहे. जसं ते स्वतंत्र साधन आहे तसं भक्तीलाही पूरक आहे. आणि श्रवणादी अंगांसाठी देखील याचे काय हे उपयोगिता आहे. यमनियम तिथं लागत नाही का? साधन आसन लागत नाही का? प्राणायामादीचा उपयोग होत नाही का? सगळ्याचा प्रत्याहार लागत नाही का? उलट हे ध्यान धारणा आणि समाधी हे सुद्धा त्याला उपकारक अंग आहेत. किंवा नंतर जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखार्थ देखील ज्ञानोत्तरही ती साधनं केली जाऊ शकतात. आता तुम्ही म्हणता ज्ञानोत्तर योगच का? कारण योगाशिष्टासारख्या ग्रंथात योगाचाच पुरस्कार केलेला आहे, उपासना नाही का? तर त्या ठिकाणी उपासना पण होऊ शकते, ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्ती, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा योगाची जी उपयोगिता आहे ती अकाट्यच आहे ना. अगोदर केलेलं योगाचं साधन त्याचा उपयोग झालाच की नाही, त्याला चित्ताची एकाग्रता किंवा त्याचे असणारे जे त्याला काय म्हणतो चित्ताचे जे मूढता काय चित्ताच्या नाही ते तर आहे. याच्यामध्ये 5 प्रकारच्या चित्ताच्या वृत्ती सांगितल्यात. नाही मूढ वृत्ती, क्षिप्त विक्षिप्त मूढ एकाग्र आणि निरुद्ध अशा 5 प्रकारच्या वृत्ती सांगितलेल्या आहेत. तर त्या प्रकारची चित्ताचा निरोध करणारी वृत्ती म्हणजे ती कोण आहे?
योगामध्ये वर्णन केलेले आहे. आणि तीच वृत्ती फक्त काय निरोध न करता आपल्या इष्टाच्या आकाराची केली की तिला भक्ती असं नाव येतं, दुसरं काय. आता सांगतात की हे योग्यते विना नाही, ऐशे हना आहे काही, ते तर श्रीकृष्ण म्हणते काही धनु. असं जेव्हा अर्जुन बोलतो तेव्हा श्रीकृष्ण परमात्मा, हे धनुर्धरा, हे अर्जुन, हे काय, हे तू काय बोलतोस, म्हणजे असं का योग्य ज्याचा अधिकार असेल त्यालाच ते प्राप्त होईल, अधिकार नसेल त्याला प्राप्तच होणार नाही, किंवा याच्यामध्ये निश्चय काय आहे मला सांग. तर अर्जुना तू हे काय बोलून राहिलास, त्याच्याविषयी आता पुन्हा स्पष्टीकरण. काय बोलून राहिलास म्हणजे मला जे योग्य वाटतं तेच मी बोललो, माझ्या मनात आहे तेच मी बोललो. तर आता भगवान त्याला समजावून सांगतात, हे काज किर निर्वाण परी अनिकही जे काही साधारण, तेही अधिकाराचे ओढवेविन काय सिद्धी जाय. आता म्हणतात हे काज किर निर्वाण. आता ते म्हणतात हे अर्जुना तू काय विचारतो, जर वाटेल त्याला सिद्ध होतं किंवा अधिकारावातून सिद्धच होत नाही, ह्या दोन्हीपैकी एक निर्णायक तू मला सांग. ठीक चाललंय ना, ते तू मला सांग असं विचारतो अर्जुन. हे काय तुझं विचारणं. तर आता भगवान काय म्हणतात, हे जाऊ दे अर्जुना, हे काज किर निर्वाण. हे काज म्हणजे हे जे कार्य आहे किंवा हा जो प्रसंग आहे तो किर निश्चयाने कशाचा आहे, निर्वाणाचा म्हणजे मोक्षाचा आहे. म्हणजे असा हा प्रसंग चालला आहे की ह्या केलेल्या ध्यानयोगाच्या साधनाने आपल्याला प्राप्त काय करायचं आहे, कार्य कशा संबंधाने चाललं आहे, मोक्ष प्राप्त करण्याच्या संबंधाने चाललं आहे. हे निर्वाण म्हणजे हे तर शेवटचं म्हणजे हे टोकाचं कार्य आहे जीवनामध्ये. कारण मोक्ष झाल्यावर येण्याचे शरीरा येणे सरे, किंबहुना येरधारे चिरापडे. म्हणून हे काज किर निर्वाण, हे जे कार्य आहे हे कार्य फार निर्वाणाचं म्हणजे शेवटचं असाधारण अलौकिक असं हे मोक्षरूपी फलाविषयीचं बोलणं चालू आहे. परंतु आणिकही जे काही साधारण पण जे काही सामान्य गोष्टी असतात, म्हणजे एखाद्या सामान्य कार्याची सिद्धी करायची असते. इथं काय सामान्य कार्याची सिद्धी करायची, उदाहरणार्थ आपल्याला काही देशांतराला जाऊन धन संपादन करायचे किंवा एखाद्याला कीर्ती संपादन करायची, एखाद्याला या ठिकाणी जे काही शब्दस्पर्शादी विषय संपादन करायचे, हे सामान्य गोष्टी का नाही. पण हे सामान्य संपादन करायचं असेल तर जे काही साधारण गोष्टी आहे ते अधिकाराचे ओढवेविन, त्याला जर आपल्या अधिकाराची योग्यता किंवा अधिकाराचं साह्य नसेल, सिद्धी जाय काय, सिद्धी जातं का ते कार्य आपलं, जात नाही. या ठिकाणी आता एखाद्या माणसाला धन पाहिजे, ऐक नाही, धन प्राप्त करणारा पुरुष काय पाहिजे, रात्रंदिवस पायाला भोवरा बांधल्यासारखा वाटेल ते करून, जेणेकरून रजोगुणी वृत्ती धरून जर आपल्याला धन मिळवायचं तर रात्रंदिवस, दिवसाचा रात्रीचा दिवस करण्याची, भरपूर शारीरिक मानसिक कष्ट करण्याची त्याची प्रवृत्ती असली पाहिजे, तर त्याला धन मिळेल. आणि जर एखादा मनुष्य त्याला झोप इतकी प्रिय आहे का ठेच लागला आणि खाली पडला तर तिथंच झोपी गेला असं आहे, किंवा ज्याला या ठिकाणी दुसरं काही कार्य आलं तर त्या कार्यापुढं समजा शरीराला अंजन भंजन करण्यात, तर त्याला प्राप्त झालेलं धनप्राप्तीचं कार्य दुकान आहे म्हणतो 1 तास उशिरा उघडू, असा जर मनुष्य असेल त्याला धन तरी मिळेल का. मग तिथंसुद्धा अधिकार लागतोच की नाही. साधारण गोष्टीतसुद्धा त्या सिद्ध होण्यासाठी जर अधिकार लागतो तर हे काजकिर निर्वाण, हे तर मोक्षसंबंधाने लागतं. विचार चालू आहे इथं काही ना काही त्याचा अधिकार लागेलच का नाही, त्याला काहीतरी प्रयत्नाची पराकाष्ठा करावीच लागेल का नाही, असं भगवान अर्जुनाला समजावून सांगतात. पै योग्यता जे म्हणजे ते प्राप्तीचे अधीन जाणीजे, का जे योग्य होणी की जे ते आरंभिले फळे. हा एक मनोवैज्ञानिक अशा प्रकारचं जे आपलं जीवनमान आहे त्या जीवनमानावर मनोविज्ञानाचा कसा प्रभाव असावा हे माऊली या ठिकाणी सांगतात. बघा, पै योग्यता जे म्हणजे, आता भगवंताचं म्हणणं काय झालं, साधारण कार्यासाठी जी योग्यता लागते तर असामान्य असं ब्रह्मप्राप्ती किंवा मोक्षप्राप्तीरूप जे कार्य आहे ते कार्य निष्पन्न करायचं असेल तर योग्यता पाहिजेच. त्याला काय योग्यता पाहिजेच का, योग्यता नाही आणि ते प्राप्त होईल असं कधीच घडणार नाही. म्हणून आता पण आणखीन एक अडचण आहे याच्यामध्ये, सांगतात अजून एक आहे पै योग्यता जे म्हणे. मग तुम्ही काय म्हणणार, योग्यता पाहिजे, ठीक आहे आम्ही योग्यता मिळवू. त्याच्यात आणखी पुन्हा भानगड आहे. योग्यता जे म्हणजे योग्यता आहे की नाही तुमच्याकडे, कशावरून ओळखायचं,
ते प्राप्तीची अधीन जाणे नाही. जर तुम्हाला याला फलबल कल्पने आहे म्हणतात, म्हणजे जर तुम्हाला फल प्राप्त झालं तर म्हणे आज त्या मनुष्याने 1 कोटी रुपयाची एखादा रत्न खरेदी केलं. 1 रत्न, मग अगोदर त्या माणसाला जर पाहिलं रस्त्याने 2 माणसं चालले, याच्याजवळ धन आहे का नाही आपल्याला कळेल का हा धनिक आहे म्हणून? तर कळणार नाही का हा दरिद्री आहे, हे पण आपल्याला कळणार नाही. पण म्हणे त्यांनी 1 कोटी रुपयाचं रत्न आज त्या जवाहिर्याकडं काय खरेदी केलं, बरोबर का नाही? आता फल दिसतं का नाही तुम्हाला, बरोबर की नाही? म्हणून याच्या ठिकाणी 1 कोटी रुपयाचं बल असलं पाहिजे असं आपण निश्चय करतो की नाही? तसं ह्या पुरुषाचा अधिकार कशावरून? तो ब्रह्मप्राप्तीला लागला, आणि ब्रह्मप्राप्त तोपर्यंत त्याचा अधिकार काय? तो अदृष्ट होता. त्याचा अधिकाराची सिद्धी झाली कधी? ज्यावेळेला त्यांनी ते कार्य सिद्ध केलं, फल प्राप्त केलं तेव्हा. म्हणून जर अधिकारी हो, म्हणून अधिकारी नाही, याचा अर्थ फल प्राप्त होईपर्यंत लागणारा जेवढा अधिकार आहे त्या अधिकाराची उंची वाढवण्यासाठी तुम्हाला परिपूर्ण प्रयत्न करावे लागतील. किती करावे लागतील? तर 100 स्वामी महाराज सांगायचे, 100 रुपयाची वस्तू तुम्हाला घ्यायची तर तुमच्या खिशात किती 99 रुपये चालतील का? तुम्हाला 99 आणि 99 पैसे सुद्धा नाही चालणार, तर 100च रुपये असले पाहिजे. कारण का? त्या वस्तूची किंमत 100च रुपये. त्याप्रमाणे मोक्षासाठी लागणारा जो अधिकार आहे तो अधिकार तुम्हाला मोक्षासाठी तसाच्या तसा पूर्ण पाहिजे. तो सामान्य गोष्टी जर अधिकार नसेल तर सिद्धी जात नाही, आपली इच्छित वस्तू प्राप्त होत नाही. तर हे मोक्षरूपी फल आहे, ते कसं प्राप्त होईल? परंतु तेव्हा मग त्याचं प्राप्त करायचं तर आहे आम्हाला, आणि अधिकार कमी पडतो. मग आता आम्ही काय करू? अधिकार मिळू. अधिकाराच्या काही खाणी आहेत का कुठं? हा अधिकार जो आहे तो अधिकार कधी आजमावला जातो? प्राप्तीची अधीन म्हणजे वस्तू प्राप्त झाली त्याच्यावरून आपण नंतर म्हणतो का हा अधिकार होता. नाहीतर अधिकार काही कोणाला दिसतोय का? अधिकारी काही दिसणारी वस्तू आहे का? योग्यता आहे की नाही? याचा अर्थ जेव्हा फल प्राप्त होईल तेव्हाच त्या ठिकाणी अधिकार आहे अशी आपल्याला कल्पना करता येते. याला म्हणतात फल बल कल्प न्याय. का जे योग्य होऊन की जे त्या आरंभिले फळे. अजून एक दुसरी गोष्ट आहे की भगवान म्हणजे या ठिकाणी असं सांगतात माऊली का जे योग्य होणी, जर माणसाने योग्यता प्राप्त केली आणि मग कीजे आणि मग त्या कार्याला लागला, म्हणजे पूर्ण अधिकार प्राप्त केला आणि मग त्या कार्याला आरंभ केला तर आरंभिले फळे. त्याने आरंभ केलेलं जे कार्य आहे ना ते फलद्रूप होतं, लवकर फलद्रूप होतं. म्हणजे एखाद्याने कार्याला आरंभ केला आणि ते कार्य जर लवकरच फलद्रूप झालं तर याचाच अर्थ काय? त्याचा अधिकार होता. आणि एखाद्याला कार्य करताना खूप मोठा कालखंड गेला, फार श्रम करावे लागले, याचा अर्थ अधिकारात त्रुटी होती, उणीव होती. ती उणीव भरण्याला बरंच त्याला श्रम करावे लागले, बराच कालक्षेप झाला आणि नंतर त्याला फल मिळालं. म्हणून त्याला आरंभ केलेलं कर्म तत्काल फलद्रूप झालं नाही. तेव्हा त्या कर्माच्या फलद्रूप होण्यावर न होण्यावर ह्या अधिकार आजमावा लागतो किंवा अधिकाराचा अंदाज आपल्याला घ्यावा लागतो किंवा अधिकाराची कल्पना करावी लागते असं सांगतात. तरी तैसी येथ काही सावियाची केनी नाही आणि योग्यतेची काही खाणी असे. जर ते म्हणे स्वामी महाराज म्हणायचे हा अधिकार जर बाजारात मिळत असता पावशेर अर्धा किलो आणि समजा त्याची किंमत थोडी जास्त असती तरी आम्ही काही करून तो अधिकार विकत घेतला असता. पण तशी काही कुठं हे अध्यात्मविश्वास अधिकार आपण काही न करता लोक म्हणतात ना दुसऱ्याला गुरु तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवा, आलिंगन द्या किंवा कृपादृष्टीने अवलोकन करा किंवा कानामध्ये मंत्र फुंका किंवा एखादी काही साधना सांगा असं सांगतात. पण तुमच्याकडून हे सगळं झालं पाहिजे. परंतु ते म्हणतात तैशी येथ काही, तशी या ठिकाणी अध्यात्मामध्ये सावी याची केनी नाही. सावी म्हणजे स्वस्त अशा प्रकारचं, केनी म्हणजे एखाद्या मालाचा गठ्ठा नाही का त्या मालाचा गठ्ठा आहे आणि तो स्वस्त आहे मग त्याच्यातून आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा माल घ्या. असा कोणता माल घ्या? तर अधिकाररूपी माल घ्या आणि फल प्राप्त करा, अशी सावियाची केनी नाही. ते आपले काही महाराज म्हणायचे ते काय देव बाजारचा भाजीपाला नाही, काय काय ते देव आशाने भेटायचा मनी नाही भाव, देवा मला पाव, देव आशाने पावायचा नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही. अशा प्रकाराने तैशी येथ काही सावी याची केनी नाही.
ती सावयाची म्हणजे स्वस्त अशी एखादा केनी म्हणजे मालाचा गठ्ठा किंवा माल नाही, की याच्यावरून काय घ्यायचं, योग्यतेची काही खाणी असे, ह्या योग्यतेच्या कुठं खाणी आहेत का, खाणी असल्या तर आपण त्या खाणीमधून ती योग्यता आणली असती, पण त्यामध्ये कुठे मिळणार नाही. नावेक विरक्तू, स्वामी महाराज नेहमी म्हणायचे जर वैराग्य जर कुठं जर बाजारात मिळत असतं तर आम्ही थोडं थोडं करून आणलं असतं, पण काय करावं, ते वैराग्य बाजारात मिळत नाही, विवेक बाजारात मिळत नाही, मुमुक्षुत्व बाजारात मिळत नाही, समाधी षटकं नाही, भक्ती नाही, काही नाही, हे कुठे मिळण्याची गोष्ट नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे, आपण कधी दुसरं मला ह्या परमार्थामध्ये कोणी देईल असं म्हणेल तो स्वतःचा शत्रू आहे. आणि जो आपणच आपला उद्धार केला पाहिजे, दुसऱ्याच्या साह्याची अपेक्षा नाही असा निश्चय करतो, तो आपलाच मित्र आहे. पाठीमागेच गेलं, उद्धरेद आत्मनात्मानम नात्मानम अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः. आता पुन्हा किती दिलासा देऊन सांगतात ज्ञानोबाराय, नावेक विरक्तो झाला देहधर्मी नियतू तरी तोही नव्हे व्यवस्थितो अधिकार्या. आता इथे ना हे जे ना आक्षेपार्थाने याचा प्रश्न आहे, तर यात ते जे आहे याच्यात दोन प्रकाराने अर्थ केलेले आहेत. याच्यामध्ये कोणाचाही घ्या, काय हरकत नाही, पण हा याच्यापेक्षा बहुतेक अर्जुनाला ज्याला काय म्हणतो आपण दिलासा किंवा आश्वासन देणारं अशा प्रकारचं ह्या प्रसंगातलं बोलणं आहे. आणि एक दोन्हीचं पूर्ण विरोधी अर्थ होतात, आणि दोन्ही विरोधी अर्थ केले तर काय हरकत नाही, काय शास्त्राची वचनं दोन्हीकडे तशी उपलब्ध होतात. पण या प्रवाहात आलेला जो अर्थ आहे तो असा लावलेला चांगला राहील. बघा, भगवान अर्जुनाला सांगतात नावेक विरक्तू. जर एखादा मनुष्य क्षणभर विरक्त झाला, म्हणजे क्षणभर त्याला विरक्ती आली, झाला देहधर्मी नियतू, आणि त्याने देहाचे किंवा इंद्रियांचे धर्म आहेत त्यांच्याविषयी त्याने त्याला नियत केलं, म्हणजे नियंत्रित केलं, म्हणजे थोडासा इंद्रिय संयम केला, थोडंसं विषयाविषयी वैराग्य धारण केलं, तर तोही व्यवस्थितो अधिकार्या नव्हे असं पण वाचता येईल. तर तो या ठिकाणी व्यवस्थित म्हणजे त्याचा व्यवस्थित म्हणजे वि अधिक अवपसर्गपूर्वक स्था धातूपासून हे बनलेले, म्हणजे तो पुरुष याला अनुकूल असणारा ह्या स्थितीच्या प्राप्तीचा अधिकारी म्हणून तो काय होऊ शकणार नाही काय, असं म्हणतात. असं एक अर्थ. आणि काही इथं दुसरा एक अर्थ असा होतो की जो पुरुषाने क्षणभर वैराग्य धारण केलं आणि थोडासा देहाचा इंद्रियादिकांचा निरोध केला क्षणभर, म्हणजे तो काय याचा आवम झाला. इथं तर उठिलेने वैराग्य जेणे त्रिवर्ग ऐसा सांडणे का वमुनी असूने आत्ताची गेले. कुत्र्याने वांती केलेली जशी कोणाला खावी वाटत नाही, तशी ज्याला या भूतलावरची किंवा स्वर्गातले सगळे सुख सगळे भोग स्वतःहून त्याचे पायिक झाले तरी भोगावं हे त्याला वाटत नसेल, तो इथला काय आहे अधिकारी आहे की नाही. मग व्यवस्थित अधिकारी जर थोडंसं वैराग्य आलं आणि थोडं इंद्रिय संयम केला आणि पुन्हा सुटला आहे की नाही, असं असेल तो इथला अधिकारी आहे का, तो इथला अधिकारी नाही, असा अर्थ आहे. हा अर्थ खंदाकर महाराजांनी केला. दुसरा अर्थ बहुतेक ज्ञानेश्वरींमध्ये असा केला, अरे एक मनात इथं एक मनोविज्ञान माऊलीनंच सांगितलेलं आहे की या मनाचे एकनिके जे देखिल्या गोडीच्या ठाया सोके म्हणून अनुभव सुखची कौतुके दावीत जाईजे. ह्या मनाचा एक स्वभाव माऊलीने जाणला. काय जाणला, ह्या मनाची एक गोष्ट अशी आहे की जर ह्या मनाला एखाद्या गोष्टीची झळक लागली तर ती झळक त्याला लागली, पुन्हा ते जरी दुसरीकडे गेलं तरी मन पुन्हा त्या मनाला काय होतं, ते मन सोकतं. म्हणजे अरे आपण थोडं वैराग्य धारण केलं, खरं या ठिकाणी विषयांच्या भोगात सुख नाही, त्यागात सुख आहे. आणि खरं सुख कुठं आहे, त्यागातच आहे. आणि जर एखाद्याने थोडा वेळ वैराग्य धारण केलं आणि त्यांनी पाहिलं का त्यावेळेला आपली कशी स्थिती होती. आपण ह्या ज्या वेळेला हे शुचौदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनम आत्मनः नात्युच्छ्रितम नातिनीचम चैलाजीनं कुशोत्तरम, याचं जे वर्णन केलं तर तो देश कसा आहे, तिथं कोकिळ मयूर असे थोडे पक्षी, भ्रमर पोपट नाही. तर तिथं सांगितलं एखादा राजा किंवा विलासी पुरुष आला आणि ज्या देशात बसला तर तिथंसुद्धा त्यालासुद्धा वैराग्य निर्माण होतं आणि ते स्थळ सोडावं वाटत नाही. असं त्या स्थानाचं काय आहे, महात्म्य आहे. म्हणजे
तसं एखाद्या माणसाने थोडा वेळ विरक्ती धारण केली, थोडा वेळ इंद्रिय संयम केला, तर इंद्रिय संयमापासून किंवा विरक्तीपासून होणारं सुख हे विषय भोगाच्या सुखापेक्षा ते सुख जे आहे ते निर्विवाद निरुपाधिक सुख असून देखील ते त्याच्यापेक्षा श्रेष्ठ सुख आहे आणि ते भोग्य सुखापेक्षा जास्त आल्हादकारक आणि शांती प्रदान करणार आहे. हे जर ध्यानात आलं तर पुन्हा पुन्हा त्याचं वैराग्य वाढेल की नाही, पुन्हा पुन्हा इंद्रिय निग्रह वाढेल की नाही. आणि असं जर इंद्रिय निग्रह आणि वैराग्य वाढत गेला तर तो नाही येत अधिकारी, तो इथला अधिकारी होईल का नाही, अर्थात अधिकारी होऊ शकतो, असा पण याचा अर्थ होतो. ज्यांनी प्रश्नचिन्ह पुढं दिलं किंवा आक्षेपार्थ घेतला त्यांचा असा अर्थ झाला. बरं तुम्ही म्हणा आता कोणता खरा आहे? दोन्ही अर्थ खरे आहेत. समजा एखाद्याने इथपर्यंतच थांबला क्षणभर वैराग्य, तर तो कायमचा अधिकारी होणार आहे का? नाही. पण क्षणभर वैराग्य केलं तर त्याला अधिक काल वैराग्याचं ज्ञान होईल का नाही, आणि तो अधिकारी झाल्याशिवाय राहील का? अधिकारी होईल. असं दोन्ही याचं चिंतन करता येईल. म्हणून म्हणतात नावेक विरक्तो झाला देहधर्मी नियतू तरी तोही नवे व्यवस्थित अधिकारी. म्हणजे हे अर्जुना, आता तू थोडंसं वैराग्य आणि थोडासा इंद्रिय निग्रह केला तर हळूहळू तो सुद्धा काय अधिकारी होणार नाही का? तुझा याच्यामध्ये अधिकार नाही का? नाही तर नाही तुझा अधिकार, जा तू इथून, असं म्हणण्याचं तात्पर्य पण भगवंताचं दिसत नाही. म्हणून आता सांगतात येथून आले आयनी माझी एवढे योग्यपणे तू तेही जोडे आईसे प्रसंगे साकडे. हे जर पुढचं पाहिलं तर मग हा मागचा अर्थ तर मला योग्य वाटतो का? की या ठिकाणी तोही नव्हे व्यवस्थित अधिकारी, तो अशा प्रकारचा जो पुरुष आहे त्या अधिकारी कधीच होऊ शकत नाही. अधिकारी होऊ शकत नाही असा जर अर्थ केला, इथं काय अधिकार केला की तोही नव्हे व्यवस्थित अधिकारी, तो व्यवस्थित अधिकारी नाही असा जर वरच्या ओवीत भगवंताने अर्जुनाला निश्चित निर्णय दिलेला असेल आणि हे निर्णायक वाक्य जर म्हटलं तर खालची संगती लागत नाही आणि त्याला पूर्वापर विरोध नावाचा दोष येतो. म्हणून त्या ठिकाणी तो अधिकारी नव्हे, अर्थात तोही अधिकारी आहे असाच अर्थ घेणं उचित आहे असं दिसतं एकंदरीत. आता बघा इथं काय सांगतात, येतुल आली आयनी माझी एवढे योग्यपण तू तेही जोडे आईसे प्रसंगे साकडे फेडिले तयाचे. येतुल आली आईनी माझी म्हणजे एवढ्या चातुर्याने जर आपण पाहिलं म्हणजे अशा प्रकारचं आता जेवढं आपण हे मनोविज्ञानाचं चिंतन केलं ना, घडू होऊ शकतं की नाही, हळूहळू ढाळे मनाचे एकनिके ह्या मनोविज्ञानाला अनुसरलं तर तो अधिकारी होऊ शकतो का नाही? होऊ शकतो. पण याची युक्ती आहे, ही युक्ती सांगितली की नाही की जर मनाचा एक स्वभाव असा आहे की त्यांना एखादी गोष्ट अनुभवली आणि त्याच्यात सुख अधिक अभिव्यक्त होताना दिसलं की ते मनुष्य पुन्हा पुन्हा त्याच आकाराचं होत राहतं किंवा त्या आपल्या अधिकाराची जतन ते करायला लागतं, आहे की नाही? येतुला आली आहे माझे आणि एवढ्या चातुर्याने, बरोबर ना, तो एवढे योग्यपणे तू ते जोडे असे ह्या चातुर्याने प्राप्त झालेलं ह्या रीतीनं यौक्तिक चिंतनाने प्राप्त झालेलं योग्यपण तू तेही जोडे तुलाही प्राप्त होऊ शकतं. याचा अर्थ तुला प्राप्त होऊ शकतं असं आहे. म्हणजे जरी अधिकार कमी असला तरी तुला जर तू अशा चातुर्याने हे केलं तर तुलाही हे योग्यपण काय होतं, प्राप्त होतं. आणि पुढं माऊली काय म्हणतात, आईसे प्रसंगे साकडे फेडिले तयाचे. प्रसंग कशाला म्हणतात? स्मृती स्मृतस्य उपेक्षा अनरत्वम प्रसंग. एखाद्या गोष्टीचा आपल्याला इथं चालू प्रसंग आला म्हणजे काय झालं, आपल्याला स्मरण झालं. अरे काय स्मरण झालं? थोडी योग्यता असली तरी योग्यता वाढून हा होऊ शकतो, किंवा जर याच्या ठिकाणी थोडी योग्यता असली पण पूर्ण नसली तर हा कधीच प्राप्त होऊ शकत नाही. आणि आता आपण तर सिद्धांत सांगितला पूर्ण योग्यता असल्याशिवाय प्राप्त होत नाही. अर्जुनाचा प्रश्न आहे, मग जर पूर्ण योग्यता असेल तरच प्राप्त होतं आहे का? आणि थोडी योग्यता असली तर थोडी योग्यता असणाऱ्याला वाटेल त्याला हे प्राप्त होऊ शकतं काय नाही? तर भगवंताचं म्हणणं काय, ते प्राप्त होतं पण कधी अधिकार हळूहळू उंचावल्यानंतरच एक दिवस अधिकार उंचावतो आणि त्याला ते प्राप्त होतं. मग कमी असताना त्याने अभ्यास करावा, केलेला अभ्यास वाया जात नाही असं भगवंताचा अर्थ आपल्याला दिसून येतो. आता इथं म्हणतात ह्याच्यातून सांगितलं काय, आईसे प्रसंगे साकडे फेडिले तयाचे. हा प्रसंग आला की आता नेमकं
काय निर्णय द्यायचा, म्हणजे स्मृती काय स्मृती हा स्मृतस्य याचं स्मरण आलं, आता त्याची उपेक्षा करायला पाहिजे, लगेच सांगायला पाहिजे नाही नाही असं नाही, केवळ जो पुरुष अधिकारी असेल त्यालाच होईल, किंवा जो अधिकारी नाही त्याला होणारच नाही, किंवा अधिकारी नसूनही त्याला होईलच, असं असा प्रसंग आला तर सध्या प्रसंग आहे अर्जुनाचा अधिकार कमी असला तरी अर्जुनाचा अधिकार वाढण्याची शक्यता आहे अभ्यासाने, आणि तदनंतर त्याला हे फळ प्राप्त होणार आहे. असं स्मृतस्य उपेक्षा केली असते तर हे झालं असतं का? पण बरं, हा काय सिद्धांत आहे का अधिकार नसलेला प्राप्त होतं? हा तर नाही. अधिकारी आणि फल यांचा नियत कार्यकारण संबंध आहे, हाही सिद्धांत आहे आमचा. पण हा प्रसंग आला म्हणून प्रसंगे साकडे, त्याला आलेलं जे संकट होतं ते संकट काय केलं, तयाचे साकडे फेडिलं म्हणजे त्याचं साकडं नाहीसं केलं. म्हणजे काय, अर्जुनाला पहिलं साकडं होतं, आता मी हे करायचं का नाही, मी ह्या योग साधनावर किंवा ध्यान साधनावर आरूढ व्हायचं की नाही? तर याचं उत्तर काय आलं मग, प्रसंगे साकडे, तू आरूढ व्हायचं, हा तुला याचं निश्चित फळ होईल. नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छति, तू कल्याणाच्या मार्गाने लागला ना, पूर्ण अधिकारी नसला ना तरी तुझं अकल्याण कधीही होणार नाही. म्हणून म्हणतात की ऐसे प्रसंगे साकडे फेडिले तयाचे. आणि मग म्हणे पार्था ते हे ऐशी व्यवस्था अनियताशी सर्वथा योग्यता नाही. आणि पुन्हा भगवान हे सांगायला, मग अर्जुन म्हणला अरे काही नाही, मला याचा अधिकार आहे, पण तुला अजून बरंच काय करावं लागेल, अजून त्याच्यामध्ये कोणकोणत्या त्रुटी आहे त्या कशा पूर्ण करायच्या, आणि मग तुझं साधन परिपक्व होईल आणि मग त्या दशेत तुला साध्याची प्राप्ती होईल. हे कसं आहे ते तुला मी आता पुढं सांगणार आहे. ते सांगतात. मग म्हणे पार्था, एवढं सांगून भगवान नुसतं प्रसंगाने त्याचं संकट बार केलं, पण माझ्या अर्जुनाला परिपूर्ण करायचं आहे. परिपूर्ण करताना एवढाच सिद्धांत रूपाने त्याला सांगितलं आणि त्याने तेच ग्रहण केलं तर माझा अर्जुन खऱ्या बोधाला आणि खऱ्या फलाला कधीच प्राप्त होणार नाही. ऐक नाही, अधिकारी आणि फल यांचा नियत संबंध आहे, हे भगवान सांगायला विसरले नाही. म्हणून भगवान म्हणतात मग म्हणे पार्था, मग भगवान परमात्मा म्हणतात हे पार्था अर्जुना, ते हे ऐशी व्यवस्था, या ठिकाणी अशी व्यवस्था म्हणजे असा नियम आहे की अनियताशी सर्वथा योग्यता नाही. जो पुरुष आहे ना, जो पूर्ण अनियत आहे, असंयत आहे, जो इंद्रियांचं मनाचं यत्किंचितही नियमन करीत नाही, निषिद्धाचरण मन मानेल तसा करतो, त्याला सर्वथा योग्यता नाही. तो पुरुष कधीही योग्य होणं शक्य नाही पूर्ण. आणि ज्याला काही वेळेला थोडं नियमन करतो, कधी कधी त्याला इंद्रियांच्यावर विजय मिळवता येत नाही, कधी मनाचं नियमन करतो, कधी कधी मनाचं नियमन करायला असमर्थ ठरतो. असा जर पुरुष असेल त्याला मात्र अधिकार आहे. पण अनियत, ज्याला काही लोक आताचा जो योग आहे ना, जे सगळे जे आता मोठे योगाच्या नावाखाली चाललेले जे संप्रदाय आहे, त्याच्यातला खरा जो अष्टांग योग आहे, हाट योग आहे, याच्याकडं कोण वळायला तयार नाही. पण ते योगी म्हणून कोणाला आरोग्यासाठी उपयोग होतो जातात, किंवा कोणाला अर्थार्जनाला उपयोग होतात, त्याचं आहे. आणि खरे योगी कोण आहे, खरं त्याला काय म्हणतो आपण, खरं ज्यांच्या ठिकाणी लोकांचा जमाव होतो ते कोणत्या ठिकाणी होतो माहिती आहे का, की आमचं योग करताना तुम्हाला हे काहीही करावं लागत नाही. इथं जे तुम्ही म्हणतात यम नियम प्राणायाम ब्रह्मचर्य संग्रह अपरिग्रह हे काही नाही. तुम्ही या, तुम्हाला 1 तासात समाधी, सगळं जग तुमचं शिष्य. कारण का, पण इथं भगवंताचा सिद्धांत काय आहे, अनियताशी सर्वथा योग्यता नाही. जो पुरुष इंद्रियांचं संयमन करीत नाही त्या पुरुषाला इथं कधीच योग्यता नाही. त्यासाठी आपण चिंतन करत असतो, जर व्यवहारातलं जर आपल्याला एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर पुष्कळ आपल्याला इंद्रियांचं नियमन करावं लागतं की नाही. एक मनुष्य 5 लाख पगार आहे त्याला, आणि त्याला 6 तास ड्युटी आहे की नाही. तर त्याला काय झालं की जर त्याला 5 लाख मिळायचे पगार मिळायचा, तो 6 तास ड्युटी करतोच की नाही. आता त्या पुरुषाने ठरलं, जरी 6 लाख मिळत असले, 5 लाख मिळत असले, पण आज मला जायचं नाही ड्युटीवर, मला आज काम करायचं नाही, किंवा तिथं गेला तर नाही मी आता झोपणार आहे ऑफिसमध्ये जाऊन, तर त्याला कोणी पगार देईल का? म्हणजे व्यवहारातलं जर स्वार्थ साधायचं असेल, ऐकी नाही, साधं पोट भरण्याचं,
दुपारची भ्रांती, तर त्यालासुद्धा माणसाला आळस टाकावा लागतो आणि काही ना काही साधनावर आरूढ व्हावं लागतं, तेव्हा होतं. त्याला संयमन करावं लागलं की नाही, झोप येत असली तरी डोळे तारवटून त्या कॉम्प्युटरची बटणं दाबीत बसतो का? तिथं त्याला नियमन नाही करावं लागतं. व्यवहारातला स्वार्थासाठी नियमन करावं लागतं. तर ह्या अध्यात्मातला अत्युच्च कोटीच्या लाभासाठी त्याला इंद्रिय संयम करायला लागेल. हे कैमुत्तिक न्यायाने वेगळं सांगण्याची गरजच नाही. पुंडली